सर, एक सोशल मीडियावरती मेसेज व्हायरल होतोय, खरंच असं सत्य आहे का आणि असं होऊ शकतं? काय नियम आहेत इन्कम टॅक्स? इन्कम टॅक्सचा हा जो नियम आहे तो 269 SS सेक्शनच्या अंतर्गत आहे आणि त्यामध्ये मुळात ते हे सांगतात की आपली पूर्ण इकॉनॉमी आहे ही कॅशलेस होण्याच्या दृष्टीनं इन्कम टॅक्सचे सगळे नियम आणि कायदे कानून आहेत. सो 20,000पेक्षा जास्ती जर कॅश कोणी ॲक्सेप्ट करत असेल तर जो घेणारा आहे त्याच्यावर 100% पेनल्टी लागू शकते. सो जर व्यवहार करायचा असेल, तुम्हाला उसने उधार पैसे द्यायचे असतील, गिफ्ट द्यायचं असेल, तर कॅशमध्ये करणार असाल तर 20,000पर्यंतचीच रक्कम असावी त्या एका इंडिव्हिज्युअलला, एका पॅनला, एका वर्षी. किंवा जर त्याच्यापेक्षा जास्ती रक्कम असेल तर चेक, बँक, UPI, ऑनलाईन ट्रान्सफर याद्वारे तुम्ही करू शकता. पण मग हे मेसेज व्हायरल होतोय ते खरं आहे का खोटं आहे? त्यात कायदा जाणून घेण्याची गरज आहे. 20,000च्या वर रक्कम असेल तर घेणारा अडचणीत येऊ शकतो आणि घेणाऱ्यानं जर सांगितलं की मला याच्याकडनं मिळाले आणि त्याच्या इन्कमशी ते मॅच होत नसेल तर देणारा पण अडचणीत येऊ शकतो. म्हणजे हे सत्य आहे? सत्य आहे. एक्सप्लेन करा. म्हणजे त्याला 20,000पेक्षा जास्त दिल्यानंतर टॅक्स पडू शकतो का आणि अडचणीत येऊ शकतो का हे सत्य आहे. पण यात काही अपवाद असा आहे की ज्यांचे घेणारा आणि देणारा हे दोन्ही जर ॲग्रिकल्चरल इन्कम कमावणारे असतील आणि त्यांचं कुठलंच इन्कम हे टॅक्सेबल नसेल तर त्याला 20,000ची मर्यादा नाही आहे. आणि जर तुम्ही पेमेंट करताना गव्हर्मेंट कंपनीज, गव्हर्मेंटची डिपार्टमेंट्स आणि टॅक्सेशन वगैरे याला जर तुम्ही पेमेंट करत असलात तर 20,000च्या पेमेंट जास्त पेमेंट केलेलं चालतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.